पालकांनो, किती जणांना वाटतं माझा मुलगा हट्टी आहे, माझी मुलगी ऐकतच नाही आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही वागत आहे, असं आपल्या बऱ्याच जणांना बरेच वेळा वाटत असतं, हो की नाही? मग हे कसं स्वीकारायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे, एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सिलर. पालकांनो बघा, जसं गार्डनमध्ये भरपूर प्रकारची फुलं असतात, हो की नाही? वेगवेगळ्या प्रकारची आपण फुलं बघतो, त्याचप्रमाणे ही मुलं आहेत. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि इथेच आपल्याला सुरुवात करायची आजपासून आपल्या मुलाला, पाल्याला स्वीकारायला. बऱ्याच जणांना वाटतं माझं मूल हे करत नाही, माझं मूल ते करत नाही, आणि तिथे कुठेतरी जेव्हा आपल्याला असं अपेक्षा वाढत जातात त्यावेळेला ते मूल ऐकत नसतं. आणि त्याच वेळेला आपल्याला वाटतं माझं मूल हट्टी आहे, माझं मूल ते करत नाही आहे. का माहिती आहे? एक महत्त्वाची गोष्ट मी ते तुम्हाला सांगेल, आपल्या अपेक्षा. मग पालकांनो, इथे मुलांना स्वीकारायचं कसं आपण? बघा, आपले जसे पाचही बोटं सारखे नाही आहेत, तशी कुठलाच मुलगा आणि मुलगी सेम नाही आहेत, सारखे नाही आहेत. जर आपल्याला त्यांचं पॅरेंटिंग करायचं आहे, जर आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे, किंवा द वे दे आर, त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्याप्रमाणे ते जर ग्रो व्हायला हवे असते, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला करावी लागेल, त्यांना स्वीकारा. मग कसं स्वीकारायचं? बरीच मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात, बरीच मुलं खेळामध्ये हुशार असतात, बरीच मुलं दुसऱ्या गुणांमध्ये हुशार असतात. मग ह्या ठिकाणी आपल्याला करायचं काय? आपल्याला त्यांना ओळखायचं आहे. हे ओळखणार कसं बरं आपण? जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, म्हणजेच क्वालिटी टाईम स्पेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यासाठी काय करायचं? तुम्ही म्हणाल आम्ही सगळे बिझी आहोत, आम्हाला नाही वेळ घालायला त्यांच्याकडे, आमच्याकडे वेळच नाही आहे, आम्ही वेळ घालवणार कसा त्यांच्याबरोबर? मग पालकांनो, फक्त रोजची 20 मिनटं तुम्ही त्यांच्याबरोबर घालवा. मग कुठली पण असू द्या, तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर 20 मिनटं घालवणार आहेत त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तुमचं बाळ कशामध्ये चांगलं आहे, कशामध्ये कौशल्य आहे त्याचं, हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. हे करताना तुम्हाला त्यांच्या कलागुणांना वाव देता येईल. आणि बघा, जर एखादं मूल आहे ना अभ्यासामध्ये, तर तिकडे स्वीकारा. एखादा मूल खेळामध्ये आहे, तिथे स्वीकारा. हे जेव्हा तुम्ही करत जाणार त्यावेळेला तुम्ही ते ॲक्च्युली त्यांना स्वीकारणार आहात. आता अजून एक मी तुम्हाला सांगेल, एक उदाहरण देईल, एक गोष्ट सांगेल तुम्हाला. एक लेडी होती, ठीक आहे, तिला वाटत होतं माझ्या मुलाने अभ्यासामध्ये खूप छान करावं, त्याला मॅथ्समध्ये मार्क्स चांगले मिळावे, SSTमध्ये असू दे मार्क्स मिळावे, सायन्समध्ये असू देत. पण पॅरेंट्स माहिती आहे काय झालं, ते बाळ जे होतं ते होतं ड्रॉइंगमध्ये, म्हणजे चित्रकलेमध्ये खूप चांगलं त्याचं कौशल्य होतं. पण आईला वाटायचं अरे चित्रकला करून काय करणार काय? पण ते बाळ नेहमी करत राहत होतं चित्रकला. आणि आईचं एक होतं की नाही, माझ्या बाळाने अभ्यासामध्येच केलं पाहिजे. पण एकदा स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होती आणि ज्यावेळेला ती आई तिकडे गेली त्यावेळेला तिला लक्षात आलं सगळ्यात बेस्ट अवॉर्ड जो चित्रकलेमध्ये म्हणजे ड्रॉइंगमध्ये होता तो तिच्या मुलाला मिळाला. बघा, त्यावेळेला तिला कळलं की माझ्या मुलाला जर मी चित्रकला म्हणजे ड्रॉइंगमध्ये जर मी प्रोत्साहन दिलं तर ते खूप काहीतरी करू शकेल. तेव्हा तिने स्वतःच्या मुलाला स्वीकारलं. अशा बऱ्याच मुलांमध्ये काही ना काही इनर टॅलेंट्स, कौशल्य, गुण आहेत. पण पालकांनो, इथेच आपल्याला गरज आहे त्यांना समजून घेण्याची, त्यांना स्वीकारण्याची. आणि पहिली गोष्ट, स्वीकारण्यासाठी आपल्याला त्यांना ओळखावं लागेल. मग परत मी इकडे ओळखायचं कसं? तर आपल्याला त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करावं लागेल. बघा, मी नेहमी सांगते 20 मिनिट्स तुम्ही दिवसातून दोघंही, आई आणि वडील, हे सेपरेट घालवा. आणि जेव्हा तुम्ही सेपरेट घालणार, विदाऊट युअर गॅजेट्स, विदाऊट युअर मोबाईल्स, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ते बाळाला काय आवडतं आहे. मराठी आवडतं आहे, मॅथ्स आवडतं आहे, इंग्लिश आवडतं आहे, का अजून कुठली ॲक्टिव्हिटी आवडते, हे तुम्ही करून बघा. नंतर जेव्हा तुम्ही स्वीकारतायत त्यावेळेला होतं काय, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मग हा आत्मविश्वास वाढण्यासाठीच आपल्याला त्याला स्वीकारावं लागेल. बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझा मुलगा तर बोलतच नाही आहे, स्टेजवर जाऊन बोलत नाही आहे, दुसऱ्यांना ग्रीट करत नाही आहे, जसं हाय हॅलो करत नाही, थँक्यू म्हणत नाही, किंवा अजून बऱ्याच गोष्टी आपण करतो. मग हे कुठून येतं? हे येतं आपल्या अपेक्षांमधून. मग जर आपण त्यांना स्वीकारलंच नाही तर कसं त्यांच्या गुणांना वाव मिळणार आहे? मग इथे आपल्याला काय करायचं आहे बरं? आपल्याला त्यांना स्वीकारायचं आहे, आपल्याला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे की तुला एक्झॅक्टली काय हवं आहे, किंवा तुला काय आवडतं आहे, किंवा तुला आवडेल का ग्रीट करायला. त्यांना थोडा वेळ द्या. आणि हे देण्यासाठी परत मी सांगेन की तुम्हाला क्वालिटी टाईम स्पेंड करा. मग हे क्वालिटी टाईम स्पेंड केल्यावर लगेच कळेल का? नाही.
तर तुम्हाला त्यांच्याकडून ऐकण्याची क्षमता ठेवावी लागेल, म्हणजेच पेशन्स ठेवावे लागतील. त्यांना बऱ्याच वेळेला तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल, पण त्यांना भीती असेल की माझी आई किंवा बाबा मला स्वीकारतील का, मला जे सांगायचं आहे ते ऐकतील का. हे तुम्हाला ऐकण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स ठेवावे लागतील. आणि जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवाल, तुम्ही त्यांना स्वीकाराल, त्यावेळेला ते तुम्हाला नक्कीच सांगतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या वाव गुणांना, म्हणजे त्यांचे कौशल्य आहेत, त्यांची इनर टॅलेंट्स आहेत, त्यांना तुम्ही प्रोत्साहन, एन्करेजमेंट देऊ शकता. त्यांना मोटिवेट करू शकतात की बाळा रे, तू हे केलं की हे होणार आहे, ते केलं की ते होणार आहे. ज्यावेळेला तुम्ही असं सुरुवात कराल, त्यावेळेला तुम्ही स्वीकाराल. म्हणजे ॲक्च्युली त्यांच्या इनर टॅलेंटला वाव मिळाल्यामुळे त्यांची ग्रोथ खूप चांगली होणार. व पालकांना लक्षात ठेवा, जे पण मूल तुमचं जसं आहे तसं आहे त्याला स्वीकारा, कारण स्वीकारल्याशिवाय मुलांची प्रगती होत नाही. तुम्ही असे भरपूर एक्झाम्पल्स, उदाहरणं ह्या जगात बघा, ज्या पालकांनी त्यांच्या मुलांना स्वीकारलं आहे द वे दे आर, त्यांनी खूप चांगली प्रगती त्यांच्या आयुष्यामध्ये केली आहे. मग इथे आपण ह्याच टॉपिकवर बोलतो आहे की तुम्ही स्वीकारा. परत मी एकदा येईल, स्वीकारायचं कसं. पहिली गोष्ट, आपल्या अपेक्षांचं ओझं कमी करा. दुसरी गोष्ट, त्यांना जाणीव निर्माण करून द्या आणि त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे पेशन्स वाढवा, जेणेकरून ते तुमच्याकडे मोकळे होतील. आणि चौथी, तुम्ही त्यांना कायमस्वरूपी मोटिवेट करा आणि सपोर्ट करा किंवा त्यांच्या वावगुणांना सारखं ॲप्रिशिएट करा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यांना एकच सांगेल, सिक्रेट मंत्र. जर तुमच्या मुलांबरोबर तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, तर रोज 2 वेळा त्यांना एक टाईट हग करा आणि त्यांना सांगा, बाळा रे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि द वे यू आर, तू मला खूप आवडतोस, जसं आहे तसं बाळ मला तू खूप आवडतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे 2 वाक्य तुमच्या मुलांसाठी खूप काही करून जातील. त्यांना एक उमेद मिळेल की माझे आई बाबा मला रोज ॲक्सेप्ट करताय, माझ्या आईवडिलांचं खूप प्रेम आहे. आणि बघा मग कसं जादू निर्माण होते त्यांच्या आयुष्यात आणि ते कसं यशस्वी होत आहे. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शांततेने ऐकलात. तुम्हाला जर ह्या पॅरेंटिंग टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.